श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लीना माटे यांचा ललितबंध. विषय आहे बदल. पुढच्या महिन्यात माझा 70वा वाढदिवस होता. आई, तुझ्या वाढदिवसाला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. लेक, सून, नातू ह्यांचं ठरवणं सुरू झालं. मी उगीच चौकशा करत बसले नाही. कोणतं हॉटेल, किती पैसे होतील, कुणाकुणाला बोलवतंय हे न विचारलेलंच बरं असतं. आपल्या डोक्याला ताप नाही. सर्वच पद्धती बदलल्या आहेत. आता राज्य पुढल्या पिढीचं. ही पिढी मॅनेजमेंट उत्तम जाणते. मुलगा, सून फ्रंट सीटवर. त्यामुळे ते जे म्हणतात ते मी सहर्ष ऐकते. आमच्या वेळेस असं होतं, आम्ही असं केलं, घरात नाही का करतायत, एवढा खर्च कशाला, या गोष्टी अजिबात बोलत नाही. काय गरज आहे? तो काळ वेगळा होता. त्यावेळी जीवनाची परिभाषा आजच्या तुलनेत वेगळी होती. विचार एवढे आधुनिक नव्हते, सीमित होते. अंथरूण पाहून पाय पसरायचे ही बाब मनावर एवढी बिंबली होती की ती लक्ष्मण रेषा ओलांडायची हिंमत नव्हती. हॉटेलिंग म्हणजे मौज मस्ती, पैशांची उधळण असं वाटे. कुठल्याही गोष्टीसाठी लोन घेणं म्हणजे भार वाटे. अर्धअधिक आयुष्य या परिस्थितीत गेलं. म्हणजे त्याचं दुःख वगैरे अजिबात नाही आहे. तेव्हा पण मी मजेतच होते. परिस्थितीप्रमाणे वागले. आता सर्वच बदललं. आता अधिक सुखसोयी उपभोगायला मिळत आहेत. घरात सर्व कामांना मावशी आहेत. ऑनलाईन बरीच कामं होतात. वस्तू घरपोच मागवता येतात. दूध, भाज्या, फळं पासून सगळं गोष्टी मागवणं सोपं झालं आहे. गुगल बाबा मदतीला आहेत. फक्त फोन करा की घरातलं फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व काही तुमच्या दारात हजर. नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम ह्यांची तिकीटं, रेल्वे, बस, विमान प्रवास ह्याची तिकीटं सर्व काही ऑनलाईन काढता येतं. तयार कपडे, चप्पल, बूट हे सुद्धा घरपोच. शिवाय ते मापाचे नसले तर परत करायचे. मागवलेली वस्तू खराब, मोडकी निघाली तर ती परत करायची सोय असते. घरातलं जुनं, नको असलेलं फर्निचर देता घेता येतं. आपल्या पिढीला हे जरा अतर्क्य वाटतं खरं, पण आपण जुन्या गोष्टींचा पाढा किती दिवस वाचत राहायचा. आत्ताचा जमाना वेगळा आहे. आपल्यावेळी घरोघरी फोन नव्हते. आता मोबाईलचा जमाना आहे. कामवाल्या मावशींपासून कचरा घ्यायला येणाऱ्या कचरेवाल्याकडे सुद्धा मोबाईल फोन असतो. ते तो वापरतातही. मोबाईलने आज जगण्याची दशा, दिशा, गती सर्वच बदललं आहे. विचारांमध्ये क्रांती घडली आहे. काळ बदलत गेला तसं आपल्या आजूबाजूचं रिंगण वाढत गेलं. अनेक गोष्टी समजत गेल्या. मुलांच्या हाती आपल्या आधी मोबाईल फोन आला होता. तो आपल्या हाती येऊन त्याचा सराव व्हायला आपल्या पिढीला वेळ लागलाच की. मग आता स्वतःचा आनंद कशात आहे हे पण आपण स्वतःच शोधायचं आहे. नवीन जगाशी, नव्या पिढीशी जमवून जुळवून घेतलं तर गोष्टी सोप्या होणार आहेत. आम्ही दोघांनी मुलांच्या प्रत्येक गोष्टीत होकार भरायचा नियम केला आहे. एक लक्षात आलं आहे की आताची पिढी तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय इतका साधा हिशोब करते. मग आपण पण त्यांची सोबत राखण्यासाठी त्यांच्या होमध्ये हो मिसळायला काय हरकत आहे. बदल. लीना माटे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.